हाय फ्रेंड्स, तर ना आमच्या गावी डोंगराच्या वरतून असं झऱ्याचं पाणी येतं, तिथे आम्ही कपडे धुवायला जातो। तर बघा आम्ही असे कपडे धुतो त्या झऱ्यावरती आणि मस्त मज्जा येते। आणि तुमचं सर्वांचं स्वागत करते हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये। हाय फ्रेंड्स, तर बघा कसं जंगल आहे पूर्ण इकडे आणि अशा जंगलातून आम्ही कपडे धुवायला वरती जंगलात म्हणजे ते डोंगरातून वाहणारा धबधबा आहे, त्याच्या खाली आम्ही कपडे धुतो। किती मज्जा येते बघा, असं मोठं जंगल आहे इकडे। आणि हे बघा हर्षदा बघा, मुंबईची बाय। बघा फ्रेंड्स, आता आमचे कपडे धुवून झालेत, आता आम्ही घरी चाललोय। मस्त वाटते गावाला येऊन खरंच, ना नळाचं टेन्शन ना पाण्याचं टेन्शन। आपल्या मुंबईला खूप टेन्शन असतं, वॉशिंग मशीनमध्ये पावडर टाका, कपडे धुवा। गावाला कसं नॅचरल पाणी। आणि एक खरं सांगते फ्रेंड्स, साबण लावून जरी ह्या पाण्याखाली असे कपडे चोळले ना तरी कपडे खूप मस्त निघतात। खूप बरं वाटतं असं कपडे धुवायला आणि कपडे एकदम स्वच्छ निघतात, ना कुठल्या पावडरची गरज आहे। आणि ते पण गावचे साबण असे थोडे हे असतात, ते जुन्या जमान्यातले साबण असतात ना, ते तसे साबण आहेत गावचे। आणि ते साबण ना मस्त एकदम असं कपड्यांना लावले का कपडे एकदम स्वच्छ होतात। बघा किती जंगल आहे चारी बाजूनी। आणि आमचं घर ना इकडे खाली आहे, वरतून यावं लागतं डोंगरातून। इकडे घर आहे आमचं खालती आणि तिकडे दर्या दिसतोय ना तुम्हाला, हे बघा। आणि हे इकडे येल्लो रंगाचं जे आहे ते आमचं घर आहे। इकडे पण पाठी जागा आहे बघा। आणि तुम्हाला ना आमचं जुनं घर पण दाखवते, म्हणजे आमच्या आजोबांचं जुनं घर आहे कुटुंबाचं आमच्या पूर्ण, ते पण मी तुम्हाला दाखवते। अशा शिड्या आहेत पूर्ण वरती पूर्ण टेकडी आहे आणि असं खाली उतरायला शिड्या आहेत, हे बघा। आम्ही आता तिकडून वरतून आलो खाली, आता बघा फायनली घरी पोचलोय आम्ही। आता खूप भूक लागलेली आहे, मच्छी घ्यायला आली। आणि इकडे आता म्हणजे माझ्या काकीची बहीण आहे, त्यांची बोट आहे स्वतःची, त्या बोटीची आता मच्छी आली आहे, म्हणून आता मी मच्छी घ्यायला आली आहे। तर काय मच्छी आपण बघूया सगळ्यांनी। तर बघा फ्रेंड्स, आता दुपारची वेळ आहे, 2 वाजलेत आणि आता मच्छीची बोट आली आहे। काही जास्त मच्छी नाही आहे, पण हे बघा कोलंबी आहे। हे बघा चालू पाहिजे ना तुला? हाय फ्रेंड्स, तर बघा माझ्या काकीची बहीण आहे ही, आणि त्यांच्या बोटीचं हे मावरा आहे बघा। इकडे कोलंबी आहे, ताईनी कोलंबी आहे, आणि इकडे बघा ही चालू कोलंबी, म्हणजे मोठी कोलंबी आणि छोटी कोलंबी। आणि इकडे मिक्स मच्छी आहे सगळी। आणि हे काका आहेत, त्यांची बोट आहे ही। तर बघा दुपारचे 2 वाजले आणि मी सुद्धा मुंबईला नेण्यासाठी कोळंबी घेते। हाय फ्रेंड्स, तर बघा मावशी अशा पद्धतीने वजन करून देते आपल्याला। कशी किलो आहे ग मावशी? 70 बघा, 70 रुपये किलो आहे फ्रेंड्स ही कोळंबी। आणि ती कशी आहे ग मावशी? 200 रुपये किलो आहे। कुठे आहेत ग? पागल आहेस, भाऊजी तिकडे नाही आहे, हे बघा। चालू कुठे चालू दाखव मला। हाय फ्रेंड्स, तर बघा सलोनीने खेकडा पकडलाय, केलेला आहे हो म्हणून पकडलाय। जिवंत असतं तर हिने पकडला नसता, ताकद नाही। मला 1 किलो पाहिजे। हा हर्षदाला बोंबील रेतील काय वहिनी? मुंबई जाऊस पर्यंत मरतील। तर बघा वहिनी माझ्यासाठी लेपा काढताय तिथं वेगवेगळे, हे बघा याच्यातनं शोधून काढताय। हे काय आहे? धुमा आहे ना? धुमा नको, आम्हाला नाही आवडत। हाय फ्रेंड्स, तर बघा माझ्या मुलीने कसा खेकडा पकडलाय, ह्याला कामेरा बोलतात, कामेरा खेकडा आहे। आणि हा ढोमा ढोमा। हाय फ्रेंड, तर बघा किती मोठी कोलंबी आहे।
फोटो काढ ग. जरासा काढ. हाय फ्रेंड्स, तर बघा वहिनीने कशी कोलबी घेतली हातात. युट्यूब काय या उठाव. फ्रेंड्स, तर बघा मावशीनी ना ही लेप आहेत ना, ही बघा पिशवीत दिसत आहेत, फुकट दिलेली आहे. थँक्यू. हाय फ्रेंड्स, तर बघा आपली मच्छी घेऊन झालेली. जास्त काही मच्छी आली नाही आज होळीला. फक्त जाडी कोलबी, बारीक कोलबी आणि मिक्स मच्छी होती. त्याच्यातनं मी थोडे, ते तुम्हाला माहीत नसेल, ते तुम्ही कधी खाल्लं नसेल, त्याला लेपा म्हणतात. हाय फ्रेंड्स, तर बघा मी जाडी कोलबी घेतली आहे, अर्धा किलो, 1 किलो बारीक कोलबी घेतली आहे. आणि ते लेपा मच्छी तुम्हाला माहीत नसेल तर ते फुकट दिलं आहे मावशीने, तर थँक्यू मावशीला. हाय फ्रेंड्स, तर आपण मच्छी आणली. बोलू नको का तिकडे जाऊन बोल का. नाही गो, हे बघा आत्या काय सांगताय, लिलाव खपतील बोलते. चला लवकर, आता मच्छीचे लिलाव चालू होतात दुपारी. आम्ही चाललोय बघा मच्छीला. ही आत्या आहे आमची पाठी, एकुलती एक आहे, मानाची आहे. हाय फ्रेंड्स, तर आजचा व्लॉग इथेच संपवते. आणि कशी वाटली मच्छी गावची नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.